आपल्या सर्वांना माहीतच आहे की हिंदू धर्मामध्ये जी पूजा करतात, शांती करतात किंवा कुठल्याही प्रकारची साधना केली जाते त्याच्या अगोदर म्हणजे हातात पाणी घेऊन संकल्प केला जातो. तर हा संकल्प कशासाठी केला जातो, त्याचा काय फायदा आहे किंवा संकल्प कसा करावा या सर्वांबद्दलचं मार्गदर्शन आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितलेल्या आहेत. विधिवत पूजा केल्याने लवकरच पूजेचे फळ मिळते. त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तरी ब्राह्मणाला बोलावून त्याच्या हस्ते पूजा करून घेतली जाते. याच प्रकारे तुम्ही स्वतःही रोज पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. शास्त्रानुसार कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचेच असते. पूजेच्या आधी संकल्प केला नाही तर पूजा सफल होत नाही. संकल्पाविना पूजा केल्यास इंद्रदेवाला त्याचे फळ मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचेच आहे. संकल्प घेणे म्हणजे काय? संकल्प घेणे म्हणजे आपण इंद्रदेवाला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की मी हे कार्य इच्छापूर्तीसाठी करत असून ते मी अवश्य शेवटपर्यंत कुठलंही विघ्न न येऊ देता पूर्ण करेल. संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते, कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी, पृथ्वी, आकाश, हवा आणि पाणी, गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. शेवटी पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो. एकदा संकल्प केल्यानंतर ती पूजा करणं गरजेचंच असतं. यामुळे आपली संकल्पशक्तीही वाढते आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस आपल्याला आपसुकच प्राप्त होते. संकल्प करणे म्हणजे काय? शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते. यामुळे दररोजच्या पूजेमध्येही पहिले संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी. संकल्प म्हणजे काय? संकल्प कसा करावा? संकल्प करण्यासाठी आपल्याला तामण लागतो, म्हणजेच तांब्याचं देवाचं ताट लागतं. त्या तामणामध्ये आपल्याला हातात पाणी घ्यायचे आहे, कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत. त्यानंतर फूल घ्यायचं आहे. संकल्प करताना आपल्याला खालील गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आपलं पूर्ण नाव, आपले गोत्र, आपण ज्या महिन्यामध्ये संकल्प करत आहोत तो महिना, ती तारीख, ज्या गावामध्ये आपण राहत आहोत ते गावाचं नाव. संकल्प करताना खालील मंत्र म्हणायचा आहे. संकल्प मंत्र: मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम, मम सकल कुटुंबिनां क्षेम श्रेय आयु आरोग्य ऐश्वर्याभिवृद्धार्थम, पुत्रपौत्र संततिवृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम, प्राप्तलक्षी चिरकाल संरक्षणार्थम, आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थम एवं सकल कामना सिद्धीद्वारा धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम, श्री स्वामी समर्थ देवता पूजनम एवं व्रतकथा श्रवणम च करिष्ये. संकल्प म्हणून झाल्यानंतर आपल्याला ज्या इच्छित कार्यासाठी हा संकल्प केला आहे ती इच्छा मनात बोलायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. संकल्प करताना लागणारे साहित्य: 1 गंगाजल किंवा शुद्ध पाणी, 2 फुले, अगरबत्ती, धूप, दिवा, 3 एक तांब्याचं तामण. संकल्प करण्याची पद्धत किंवा संकल्प करणे म्हणजे नक्की काय? तर प्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर शिंपडा. आपण ज्या जागेवर बसणार आहे तिथे पण शिंपडलं चालेल. नंतर फुले, अगरबत्ती, धूप आणि दिवा लावून देवाची पूजा करा. नंतर तांब्याच्या तामण उचलून आपला संकल्प करा. संकल्प करताना स्पष्ट आणि ठोस शब्द वापरा. तुम्ही जो मंत्र दिलेला आहे मागे तो यूट्यूबवर पुन्हा सर्च करून त्याचा उच्चार बघू शकता किंवा एखाद्या जवळच्या आसपासच्या ब्राह्मणाला विचारूनही एखाद्या गोष्टीची तुम्ही सुरुवात करताना संकल्प मंत्र एका वहीच्या पानावर लिहून ठेवू शकता. संकल्प करताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. संकल्प घेतल्यानंतर त्याचे पालन करण्यास वचनबद्ध राहा. संकल्पाचे उदाहरण: हे परमेश्वरा, मी आज तुमच्या चरणी हा संकल्प करतो की माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन, मी माझे अभ्यास नियमितपणे करेल आणि माझ्या शिक्षकांच्या सूचनांचे पालन करेन. मी माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. हे परमेश्वरा, तुमच्या कृपेने मला माझा संकल्प पूर्ण करण्यास मदत करा. आपापल्या इच्छेनुसार तुम्ही संकल्प वेगळ्या पद्धतीने करू शकता. आता कोण कशासाठी करतो, कोण कशासाठी, तर त्यानुसार तुम्ही शब्दरचना बदलू शकता. संकल्प कधी करावा? संकल्प तुम्हाला सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे. तुम्ही 21 दिवस जर सेवा करणार असाल तर रोज तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही. सुरुवातीलाच फक्त पहिल्या दिवशी करायचे आहे.
आता आपण हे बघूया की आपल्याला काही कारणास्तव संकल्प तोडावा लागला तर त्याचा पुढे काय परिणाम होतो किंवा काय करावं. सेवेदरम्यान तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक आलं किंवा तुम्हाला अचानकच गावाला जावं लागलं, तर तेवढे दिवस स्किप करून तुम्हाला नंतर परत ती सेवा कंटिन्यू करायची आहे. संकल्प करणे म्हणजे काय, तर असं नाही की तुम्हाला परत सुरुवातीपासून ती सेवा करायची आहे. तर तुम्ही संकल्प केलेला आहे, जेवढे तुमचे पारायण झालेले असतील तेवढे पारायण तुम्ही केलेले आहे. त्यानंतर जेवढी अडचणीचे दिवस आहेत तेवढे सोडून तुम्हाला पुढे ते पारायण सुरूच ठेवायचे आहे. संकल्प कसा सिद्ध करावा. सेवेदरम्यान तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी संकल्प केला होता ती इच्छा पूर्ण झाली तर हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. असं नाही की तुम्ही अर्धवट तुमचा संकल्प सोडून द्याल. कारण तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुमची इच्छा पूर्ण जरी झाली तरी तो संकल्प जेवढ्या दिवसांचा तुम्ही केलेला आहे तो संकल्प तुम्हाला पूर्णच करायचा आहे. संकल्पाचा उद्देश, संकल्प हा केवळ इच्छापूर्तीसाठी घेतला जात नाही, तर संकल्प हा एक प्रकारचा संकल्प शक्तीचा विकास करण्यासाठी देखील केला जातो. संकल्प घेतल्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढते आणि आपण कठोर परिश्रम करण्यास तयार होतो. भक्तांना वारंवार पडणारे प्रश्न काय, तर संकल्प काय आहे. पूजा सेवा करताना इच्छित फळ मिळवण्यासाठी देवतेला प्रतिज्ञा करणे. संकल्प कधी करावा. कोणत्याही पूजा सेवेच्या आधी पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प कसा करावा. हातात पाणी घेऊन मंत्र म्हणा, इच्छा मनात बोला आणि पाणी तामणामध्ये सोडा. मंत्र कोणता म्हणावा, तर लेखात दिलेला मंत्र किंवा तुमच्या कुलदेवतेचा एखादा मंत्र असेल तर तो तुम्ही वापरू शकता. संकल्प किती दिवस करावा. सेवा पूर्ण होईपर्यंत. इच्छा पूर्ण झाली तर संकल्प सोडू शकतो का, तर नाही. निर्धारित दिवसापर्यंत सेवा पूर्णच करा. सेवेत जर अचानक अडथळा आला तर चुकलेले दिवस पुढे जोडून सेवा परत पूर्ण करायची. संकल्प केल्याने काय फायदा होतो. इच्छाशक्ती वाढते, ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळते. तर यावरील निष्कर्ष म्हणजे संकल्प हा एक महत्त्वाचा भाग आहे. संकल्प म्हणजे एखाद्या कार्यासाठी मनोमन ठरवणे. संकल्प घेतल्यामुळे आपल्या मनात त्या कार्याबद्दल एक दृढता निर्माण होते. आपण त्या कार्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार होतो. कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यकच आहे. संकल्प घेतल्यामुळे आपण त्या पूजेचे किंवा सेवेचे महत्त्व समजून घेतो आणि त्यात पूर्णपणे सहभागी होतो. संकल्प घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्या म्हणजे संकल्प नेहमी स्पष्ट आणि ठोस असावा. संकल्प घेताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि संकल्प घेतल्यानंतर त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात असावे. रामकृष्ण हरी.